सोलापूरच्या जुळे सोलापूर परिसरात एक बंगला होता. इतका भव्य, इतका आलिशान की लोक त्याला राजमहाल म्हणायचे. तो होता टेक्स्टाईल साम्राज्य उभं करणाऱ्या राजलक्ष्मी देशमुख यांचा. लाखो रुपयांचे दागिने, परदेशी साड्या, उंची परफ्यूम, त्यांच्या प्रत्येक हालचालीत श्रीमंतीचा माज ठासून भरलेला असायचा. पण त्या श्रीमंतीसोबत त्यांच्या मनात गरिबांविषयी तिरस्कारही ओसंडून व्हायचा. या भिकाऱ्यांना घरात शिरूही देऊ नका, अंगाला कुबट वास येतो यांचा, हा त्यांचा रोजचा संवाद. त्या बंगल्यात गेली अनेक वर्ष साफसफाईचं काम करणारी एक 50शीची बाई होती, सुमन. अंगावर विटलेली जुनी नऊवारी साडी, पायात चपला नाहीत, केस विस्कटलेले, चेहऱ्यावर मात्र एक शांत वेदना. ती कधी बोलत नसे, फक्त मान खाली घालून काम करायची. राजलक्ष्मी रोज तिला टोचून बोलायच्या, अपमान करायच्या, पण सुमनच्या ओठांवर कधीच उत्तर नसायचं. जणू काही ती फक्त कामासाठी नव्हे तर एखाद्या अदृश्य कारणासाठी तिथे होती. आज बंगला प्रकाशात न्हाऊन निघाला होता. विदेशी फुलं, झगमगणारे दिवे, महागडी सजावट. शहरातील बडे उद्योगपती, नेते, समाजातील प्रतिष्ठित लोक पार्टीला जमले होते. राजलक्ष्मींची एकुलती एक लेक आरोही आज 18 वर्षाची झाली होती. ती राजकन्येसारखी सुंदर गाऊनमध्ये खुलून दिसत होती. राजलक्ष्मी अभिमानानं सर्वांसमोर तिच्या गळ्यात 30 लाखांचा अस्सल हिऱ्याचा हार घालत म्हणाल्या, हा माझ्या राजकन्येसाठी. टाळ्यांचा कडकडाट झाला. पार्टी रंगात आली आणि अचानक क्षणात सगळं थांबलं. राजलक्ष्मींच्या नजरेत पडलं. आरोहीच्या गळ्यातला हार गायब. गाणी बंद. हॉलमध्ये खळबळ. प्रत्येक जण शोधाशोध करू लागला, पण हार कुठेच नव्हता. राजलक्ष्मींच्या डोळ्यात संताप उसळला आणि त्यांची नजर एका कोपऱ्यात फरशी पुसणाऱ्या सुमनवर स्थिरावली. थांबा तिला, हिनेच हार चोरलाय. गरिबांची जातच भामटी असते. त्या भर गर्दीतून धावत जाऊन सुमनचा दंड पकडतात आणि तिला ओढत हॉलच्या मध्यभागी आणतात. सुमन थरथरत होती, डोळ्यात पाणी. हात जोडून म्हणाली, मी नाही चोरला मालकीनबाई. पण अहंकार आंधळा असतो. सत्य उघडं पडतं. सेक्युरिटी, तिची पिशवी उलटी करा. सर्वांसमोर ती जुनी कापडी पिशवी फरशीवर उलटी झाली. हार नाही पडला, पण खाली पडली एक जुनी सिव्हिल हॉस्पिटलची फाईल, एक फाटका फोटो आणि एक मृत्यूचा दाखला. राजलक्ष्मी संतापानं फाईल उघडतात. पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं ऑर्गन डोनेशन कन्सेंट. खाली सुमनचा अंगठा. त्यांच्या हातातून फाईल थरथरू लागली. 10 वर्षांपूर्वीची ती रात्र. आरोही 8 वर्षांची होती. तिला गंभीर हृदयविकार झाला होता. डॉक्टरांनी सांगितलं, तातडीने हार्ट ट्रान्सप्लांट लागेल. त्याच रात्री सोलापूरच्या एका सिग्नलवर अपघात झाला. 10 वर्षांचा गरीब मुलगा ब्रेन डेड झाला. त्याच्या आईनं स्वतःच्या काळजावर दगड ठेवून आपल्या लेकराचं हृदयदान केलं, 1ही रुपया न घेता. तो फोटो त्या मुलाचा होता आणि ती आई तीच आज फरशी पुसणारी सुमन होती. संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. सुमन हुंदके देत म्हणाली, मालकीणबाई, माझा पोरगा गेला तेव्हा माझं सगळं संपलं होतं. पण मला कळलं की त्याचं हृदय तुमच्या मुलीच्या छातीत धडधडतंय. मला फक्त त्याच्या जवळ राहायचं होतं, म्हणून तुमचे सगळे अपमान सहन केले. रोज आरोहीताईंना हसताना बघते. त्यांच्या हसण्यात मला माझा पोरगा दिसतो. तिचे शब्द ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. राजलक्ष्मींचे लाखांचे दागिने जणू ओझं झाले. 30 लाखांचा हार त्या क्षणी शून्य झाला. त्या धावत गेल्या आणि स्वतःचा सिल्कचा पदर खाली टाकून सुमनच्या पायावर डोकं ठेवलं. मला माफ करताय. मी पैशांच्या माजात आंधळी झाले होते. ज्या देवाची पूजा करायला हवी होती त्याला चोर समजलं. त्या ओक्साबोक्शी रडत होत्या. आरोही धावत आली
आणि सुमनला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत श्रीमंती नव्हती. त्या मिठीत होतं एका आईचं निस्वार्थ प्रेम. त्या रात्री हार सापडला की नाही हे कोणालाही आठवलं नाही, कारण त्या दिवशी सापडलं होतं माणुसकीचं खरं हृदय. मित्रांनो, आजच्या कथेनं आपल्याला एक गोष्ट शिकवली. खरी श्रीमंती पैशात नसते, ती हृदयाच्या मोठेपणात असते. ज्यांना आपण गरीब समजतो तेच कधीकधी आयुष्यातील सर्वात श्रीमंत माणसं असतात, मनाने. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच हृदयाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला आणखी सुंदर कथा तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रेरणा देतं. पुन्हा भेटूया एका नव्या भावनिक कथेसोबत. तोपर्यंत लक्षात ठेवा, माणुसकीपेक्षा मोठं काहीच नाही.